असा आहे की सण आहे, दिवाळीला महाराष्ट्रामध्ये आनंदाचा शिधा दिला. या देशातील गरीब मुस्लिमांना नरेंद्र मोदींनी हा जो हात पुढे केलेला ही सरकारची मदत आहे आणि आम्ही त्याच्यावर टीका करणार नाही. पण जे कालपर्यंत टीका करत होते ईदवर, इफ्तारवर, अन्य काही गोष्टींवर, त्यांचं मत, त्यांची अद्याप त्याच्यावरती प्रतिक्रिया का आली नाही? यायला पाहिजे. महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात, राजस्थानमध्ये, दिल्लीमध्ये हे जे बाडगे आहेत, बाडगे हिंदू ज्यांना म्हणतो आम्ही, जे आमच्याकडूनच तिकडे गेलेले आहेत, त्यांची या निर्णयामुळे फार गोची झालेली आहे, फारच गोची झाली. आणि त्यांना बहुधा मोदी आता इफ्तार पार्टीसुद्धा पाठवतील आणि त्यांना जावं लागेल. दोन 2029च्या निवडणुकांनी त्या आधीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळणार नाही याची खात्री पटल्यानंच ते आता अशा प्रकारचे निर्णय घेत आहेत आणि ते जगाला दाखवू इच्छित आहेत, मुस्लिम राष्ट्रांना, की आमच्याकडल्या मुस्लिमांची आम्ही काळजी घेत आहोत. की ते आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणाल कामराबाबतचा वाद अजूनही मिटलेला नाही आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने एका वेब पोर्टलला मुलाखत देताना म्हटलेलं आहे, सुपारी घेऊन त्यानं हे आरोप केलेले आहेत. खरा गद्दार आणि खुद्दार कोण महाराष्ट्रानं निवडणुकीमध्ये दाखवून दिलेला आहे. बघा, एकनाथ शिंदे काय म्हणतात किंवा त्यांचे लोक काय म्हणतात त्याच्यावरती या देशातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरू शकत नाही. आपण गद्दारी केल्यापासून जी वक्तव्य करताय ती कोणत्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसतात? एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत गेल्या 3 वर्षापासून, ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्या शब्दकोशात बसत आहेत हे त्यांनी सांगावं. कुणाल कामराने गेल्या अनेक काळापासून, अनेक वर्षापासून त्याचे कार्यक्रम हे एका व्यासपीठावर तो करतो आणि त्याने प्रत्येकावरती व्यंग केलेलं आहे. त्याने की एकनाथ शिंदेंवरच केलं आहे का? किंवा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस किंवा मोदींवर केलं का? नाही, त्यांनी राहुल गांधीजींवरती केलेलं आहे, त्यांनी मनमोहन सिंगवरती केलं आहे, त्यांनी सोनिया गांधींवरती केलं आहे, त्यांनी माननीय उद्धवजींवर